झाली आहे, पण समता सैनिक दल हा तुम्ही नाव ऐकलं आहे, बाजूच्या गावामध्ये शाखा आहे, हे बरोबर आहे, तुम्ही त्यांना बघितलं पण असा, पण समता सैनिक दल कशावर काम करते हे कधी विचारलं का? समता सैनिक दल हे एका उद्देशावर काम करते. फक्त वर्दी घाललं, प्रोग्राम असला त्या दिवशी उभे झालं म्हणून आपण समता सैनिक दलातले सैनिक बनतो असं नाही. कुठली पण संघटना असो, संघटना तयार होत असताना एका विचारावर, एका होकाराने जे एका दिशेने बघतात तेव्हा संघटना बनते. संघटना हे एका विचारावर चालते आणि त्याचे उद्देश असतात. जोपर्यंत संघटनेला उद्देश नसते ते संघटन कुठल्याच कामाचं नसते. ते फक्त घरी पाठी लावून मिरवण्याचे जे काम करतात ना, तसे पुष्कळ लोक आहेत की आम्ही समता सैनिक दलामध्ये काम करतो म्हणणारे. आम्ही हळूहळू तुम्हाला आपण कोणत्या उद्देशावर काम करतो हे पण समजून सांगू, तुम्हाला हळूहळू समजेल आम्हाला कोणत्या गोष्टीसाठी काम करायचं आहे हे पण कळेल तुम्हाला. आणि मला आनंद याच्यासाठी झालाय की तुमच्या एरियामध्ये समता सैनिक दलाची शाखा झाली, कारण तुमच्या भंडारा जिल्ह्यावर एक डाग लागलेला आहे, खूप मोठा डाग लागलेला आहे. तो आज पण इतिहासामध्ये नोंद होते, त्याची गोष्टी निघतात त्या गोष्टीची. किती लोकांना माहित आहे हे मला पण नाही माहित. माहित आहे का सगळ्यांना कोणता डाग लागला आहे तर तुमच्या भंडारा जिल्ह्यावर? किती लोकांना माहित आहे? आंबेडकरी समाजामध्ये भंडारा जिल्ह्याला शिवा देतात, माहित आहे का? नाही माहित? आम्ही म्हणजे भंडारा जिल्ह्यातल्या लोकांनी एक असं काम केलं आहे की त्याच्यामुळं समाजामध्ये आज पण वाईट याच्यात भंडारा जिल्ह्याचं नाव घेतलं जाते. हे 1954 ची गोष्ट. 1954 मध्ये बाबासाहेब इथे उभे होते चुनावमध्ये, माहित आहे ना? माहित आहे की नाही? ज्यांना माहित नसेल माहित करून घ्या आता. तो एवढा भयानक डाग लागलेला आहे तुमच्या ह्या जिल्ह्याला आंबेडकरी समाजावर. म्हणजे ज्या माणसांनी तुम्हाला 50 मध्ये संविधानामध्ये माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला, माणसामध्ये आणलं, तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला, त्या माणसाला तुमच्या ह्या भंडारा जिल्ह्यामध्ये 54 मध्ये चुनावामध्ये हरवण्यात आलं. आणि कोणी दुसऱ्यांना हरवलं. जरी आमच्या समाजातला दुसरा व्यक्ती दुसऱ्या पार्टीतून उभा होता तरी सुद्धा हे पाप आमच्या समाजावर लागलेलं आहे. त्याचं कारण असं की आमच्या समाजामध्ये जे पोट जातीचं राजकारण असतं ना, पोट जातीचं राजकारण, ह्या पोट जातीच्या याच्यामुळे बाबासाहेबांना इथून खाली पडावं लागलं होतं. हा डाग लागलेला आहे तुमच्या याच्यावर. आमच्या लोकांना हे समजलं नाही त्यावेळेस की 50 मध्ये ज्या माणसांनी संविधान लिहून आम्हाला सगळं काही दिलं, त्या माणसासाठी आम्ही जातीच्या नावावर माती कसे खातो हे पण नाही कळलं आमच्या लोकांना. म्हणजे आम्ही किती नालायक लोक आहोत की नाही? ह्याच गोष्टीला घेऊन सांगतो की साताऱ्यापाशी एक सभा होती. बाबासाहेब त्या सभेला गेले आणि सभा चालू होण्याच्या आधी बाबासाहेब तिथे पोहोचले. तिथे जे कार्यकर्ते होते ते तोरण बांधत होते, बाकी सजावट करत होते. ते बाबासाहेबाला पाहून थोडा दचकले. अरे आता कसं होईल, बाबासाहेब आम्हाला रागवतील. बाबासाहेबांनी त्यांची ते धावपळ पाहून बाबासाहेब बोलले त्यांना की तुमचं चालू द्या, मी थोडं लवकर आलोय राव, मी थोडं फिरून येतो, इकडून थोडं शिवारातून फिरून येतो, म्हणजे वावरातून फिरून येतो बा. असा असे
बाबासाहेबांनी त्यांना बोलले आणि बाबासाहेबांचे समोर जाऊन वावराने असे फिरत होते. तर त्या वावराच्या धुळ्याने जे फिरत होते त्या वावराच्या मालकांनी बाबासाहेबाला आवाज दिला. अहो पाहुणा या की इकडे, वैस या इकडे. बाबासाहेब आवाज देतात म्हणून बाबासाहेब गेले त्यांच्याकडे आणि बाबासाहेब बोलले त्याला किंवा काय. बाबासाहेबांना काही न बोलतात त्या माणसांनी बाबासाहेबांना तिथं एक झोपडी होती वावरात, त्याच्या ओट्यावर बसायला लावलं त्या माणसाने. बसा वाईस बसा, तिकडली भाषा थोडी वेगळी आहे. तर वाईस बसा म्हणजे थोडं बसा इथे. बाबासाहेब तिथे बसला आणि तो वावरात गेला आणि एक ऊस तोडून आणला त्याने. ऊस तोडून आणला, त्याला धुतलं, त्याला कापलं आणि बाबासाहेबाला दिला त्याने ऊस खायला. बाबासाहेबांनी वेळ होता म्हणून बाबासाहेब तिथे बसून ऊस वगैरे खाल्ला, हे केलं आणि मग बाबासाहेब तिथून ऊस खाऊन निघत होते. तेव्हा तो शेतमालक बाबासाहेबाला बोलला की पाहुणा, मी तुम्हाला गुळासारखा ऊस चारलाय, तर तुम्ही आता एक मायचं काम करा बा. बाबासाहेबांना म्हटलं काय म्हणतो बाबा. बाबासाहेब म्हणलं काय. काही नाही पाहुणा, म्हणून मला फक्त नाही इथं आमच्या गावामध्ये तो आंबेडकर येणार आहे, थोडस दाखवता का मला, कारण की या गावातले लोक मी जाईल तर मला येऊ देतील नाही प्रोग्रामला, तर वाईट तुमच्यासोबत येईल तर काही तर कोण आहे म्हणून. बाबासाहेब म्हटलं याला बाबासाहेबांसोबत काम भेटायचं आहे, माझ्यासोबत काम भेटायचं काय असं. तर बाबासाहेबांनी त्याला विचारलं की काय काम भेटायचं आहे तुम्हाला बाबासाहेबांसोबत सोबत, आंबेडकरांसोबत. तर तो बाबासाहेबाला म्हणतो मला बघायचं आहे की हा कोण माणूस आहे की ह्या गावामध्ये याच्यामध्ये गावातल्या जे लोक फाटले कपडे घालत होते, ज्याला खावाची गत नव्हती, जे माणूस खात होते, आज ते लोक मान वर करून चालायला लागले, टाटा सुटाफुटात राहायला लागले. आज आमच्या गावामध्ये अगर कोणी नवीन कपडा घालून दिसते ना तर आम्हाला असं वाटतं की तो महाराजच पोरगा आहे. मग एवढं बदल करणारा माणूस कोण आहे मला बघायचं आहे त्याला. मी फक्त नाव ऐकलं आहे आंबेडकर म्हणून, पण त्याला बघायचं आहे, माझी खूप इच्छा आहे. बाबासाहेबांनी थोडा वेळ विचार केला आणि लगेच थोड्या वेळात त्याला बोललं की मीच बाबासाहेब आंबेडकर आहे, मीच आलेलो आहे इथे प्रोग्रामला म्हणून. तो माणूस एवढा हसीत झाला की बा जसं का देव भेटला त्याला. तो दुसऱ्या समाजाचा जे बाबासाहेबांनी केलं होतं समाजासाठी ते त्याच्या डोळ्यामध्ये हे होत होतं की बा एवढा बदल कसा होऊ शकते. म्हणजे जे माणसं फाटलेले कपडे घालून फिरत होत्या कालपर्यंत गावात, ज्या लोकांना फक्त गावातलं उष्टच भेटत होतं तेव्हाच खात होते, अशा माणसं एवढ्या थाटाबोटात कसे राहू शकले. त्याने तुरंत बाबासाहेबांच्या पायात पडून म्हणे आज मला देव भेटला म्हणे. त्याला समजलं, तो हजारचा माणूस, त्याला समजलं की आमच्यामध्ये किती परिवर्तन झालं. त्याने बाबासाहेबांना कोणता दर्जा दिला, देवाचा दर्जा दिला. आणि आमच्याच लोकांनी आमच्याच याच्यामध्ये एवढं सगळं काही असून आम्ही त्यांना एक खासदारकीची सीट देऊ शकलो नाही. आणि याच्यावर थांबला नाही तो माणूस. त्या माणसानं मरेपर्यंत ज्या जागेवर बाबासाहेब बसले होते ना त्या जागेवर कोणाला बसू दिलं नाही. आणि स्वतःहून घरी गेला नाही तो की अगर मी येथून जाईन आणि ह्या जागेवर कोणीतरी बसल, ह्या जागेचा अपमान होईल म्हणून तो मरेपर्यंत हा वावरातच राहिला. तो वेगळ्या समाजाचा, फक्त त्याला जाणीव होती की ह्या माणसानं माणसाला बदलवलं राहा म्हणून. आणि आम्हाला ह्याच समाजात राहू एवढं काही सगळं काही भेटून सुद्धा आम्ही काय त्यात माती खाल्लं, पोट जातीसाठी माती खाल्ली आम्ही. मग आता तुमच्या त्या भंडारा जिल्ह्यावर जो डाग लागलेला आहे ना, तर आता त्याच्या पुसण्याचं काम तुम्ही करा.
तुम्ही आता बाबासाहेबांच्या समता सैनिक दलामध्ये असं काम वळवा की दाखवून द्या की आम्ही बाबासाहेबांच्या रक्ताचे आहो आणि आम्ही बाबासाहेबांसाठीच काम करतोय बा म्हणून. म्हणजे कोणी आजच्या बात कोणीतरी म्हणेल की नाही तुमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये असं झालं होतं, कमीत कमी तुम्ही म्हणू शकता की नाही आम्ही बाबासाहेबांचंच काम करत आहोत बा म्हणून. हे संधी आली आहे तुमच्यापर्यंत. तुमच्या पिढीनं काय केलं हे तुम्हाला माहित नाही, पण दाग तुमच्यावर आहे. आज अगर कोणी चर्चा निघते तर भंडारा जिल्ह्याचे नाव निघते. तुमच्या पूर्वजांना तुमच्या माथ्यावर लिहून ठेवला गद्दार म्हणून. आता ते मिटवाचे संधी भेटत आहे तुम्हाला. समता सैनिक दलाच्या माध्यमातून तुम्ही कमीत कमी हे गद्दार लिहिलेलं आहे माथ्यावर ते मिटवू शकता तुम्ही, आणि हे तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करतो तुमच्याकडून. आणि समता सैनिक दल हे समाजाचा सुरक्षा कवच म्हणूनच तयार केला गेला होतं. हे सुरुवातीला, नंतर काही काळामध्ये राजकारणामुळे थोडं थांबलं. ज्या लोकांना जसं ज्या पद्धतीने जमलं त्यांनी ते पुन्हा उभं केलं आणि सतत समता सैनिक दल हे काम करत आहे. आणि समता सैनिक दलामध्ये काम करायचं म्हणजे तुम्हाला काही खूप मोठे ओझे उचलायचे काहीच नाही. तुम्हाला जेव्हा तुमच्या हक्काच्या, शिक्षणाच्या, रोजगाराच्या याच्यावर जेव्हा नुकसान होताना दिसेल, जेव्हा ह्या देशातले सत्तेत बसलेले लोक तुमच्या विरोधात काम करतात, तेव्हा तुमच्या अधिकारासाठी तुम्हाला हक मागायचा. बस तेवढं हे आहे. आणि सगळ्यात मोठं काम समाजाला जेवढ्या मोठ्या प्रमाणात एका रस्त्यावर, एका मार्गावर आणता येईल तेवढं काम करायला पाहिजे. आणि आम्ही पण तेच काम करण्याकरिता गावोगावी फिरत आहोत. कारण येणाऱ्या काळामध्ये आज सत्तेत बसलेले लोक तुमच्यासाठी फक्त आणि फक्त काटेच ठेवणार आहोत. आतापर्यंत बिंदास जगलो आम्ही, आम्हाला आजपर्यंत कोणतीच अडचण आली नाही. पण आता ह्या 10 वर्षापासून जे सत्तेत बसलेले लोक आहेत ते हळूहळू हळूहळू तुमच्या पायावरच्या खालच्या जो गालीचा होता तो खेचत आहेत आणि तिथे काटे टाकत आहेत. म्हणून तुम्हाला तुमच्या अधिकारासाठी, तुमच्या येणाऱ्या पिढीच्या हक्कासाठी तुम्हाला तयार व्हायचं आहे. तुम्हाला तुमच्या समाजातील लोकांना जेवढ्या मोठ्या प्रमाणात होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गोळा करायचा आहे. आणि आज इथे तुमच्या पिंकेपाड या गावामध्ये समता सैनिक दलाची शाखा उद्घाटित झाली, मी अशी घोषणा करतो आणि इथेच थांबतो. जय भीम.